राऊंड द विकेट. पहिला चेंडू फाईन लेग रेसर मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक मागे होता. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न गोलवा टप्प्यात. चेंडू सर्कलमध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल. बघा पॉवर प्लेचे षटक आहे. कशा प्रकारे पॉवरफुल बॅटिंग केली जाईल का. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण 5 पाहतोय. गोलंदाजी मारवरती सिद्धेश लाभत. आतापर्यंत 2 चांगले चेंडू हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती फाईन लेग रिझर्व्हमध्ये चेंडू 4 धावांसाठी दिसला. त्यानंतर दुसरा चेंडू खोलवा टप्प्याचा. अखो टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बॅटवरतून पुल करण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट येतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 5. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. स्कूप करण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलच्या संपर्काने डॉट आलाय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं आणि शॉर्ट सिलेक्शन सुद्धा अशा प्रकारे आपण पाहिलं की स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून डॉट आल्यानंतर जर का आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट आला तर दबाव सुद्धा फलंदाजावर असतो. 4 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा 5. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाला थोडंसं खेचलं जाते. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. डॉट सुद्धा आले होते. तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. धावफलकाची परिस्थिती एक चांगल्या परिस्थितीमध्ये. धावफलकर धावा 15. दुसरे षटक घेऊन आला आपल्या संघासाठी सूरज. प्लीज थोडीशी काय करायचं आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते 20 मिनिटाच्या तुमचे 4 षटक हातावून झाले पाहिजे. याची सुद्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना नोंद घ्यायची आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टांच्या वरून चेंडू निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता.
धावफलकर धावा 15. पण सर्वजण सामने पाहतोय नारंगीच्या मैदानामध्ये. मग या मैदानामध्ये आपण जर का मागच्या काही 2 दिवसा अगोदर गेलं तर नारंगी धमाका सुद्धा पाहिली होती. नारंगी ग्रामीण धमाकाची सामना होती. तिकडे 80+ धावफलक 4 षटकामध्ये उभारलं होतं. बोल गेलाय डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडूला पकडे फेकी होईपर्यंत फक्त सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 16. या मैदानाच्या आतमध्ये आपण नारंगी ग्रामीण धमाका पाहिलं होतं. तिकडे 4 षटकामध्ये 80+ जे धावफलक उभारलं होतं. त्यानंतर 30च्या आतमधला धावा डिफेन्स होताना सुद्धा पाहिलं होता. ते सत्र सुद्धा दुपारचं सत्र होतं. आता सुद्धा पाहू शकतात आपण ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडेपर्यंत फील्ड करेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही केला जात आहे. फेकी सुद्धा वेगाने आले. फटका चांगला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता पण तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला. सिंगलनी संतुष्ट. धावफलकार धावा 1.3 चेंडूचा खेळ झालाय 17. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न करतील पण त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 23 धावा. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीचा बराच बाहेर. एक्स्ट्रमच्या बाहेरच्या चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकार धावा 24 रन ऑन स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. बघा येणारे 2 चेंडूवरती सारखा एखादा मोठा फटका आला तर धावफलकाची परिस्थिती खूप चांगली असेल. ऑन साइडला मोठा फटका. पंचांकडे दाद. स्वतःनी विकेट आपल्याला सांगितलंय की बॅटची एज लागले आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल सुद्धा टिपला गेलाय. पहिला आदरा 24 वरती 1 गडी बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर पंकजला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू यश स्टँड वरती आदळतोय. पंकज जसे आले तसं मैदान सोडावं लागेल. धावफलकार धावा 24.
उलटा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. फेकीवरती सिंगल कंप्लीट. आमच्या साईड कॅमेरामॅन अल्केशला पाणी देण्यासाठी गेलेत. अकेश स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरतून सरळ चेंडू टाटा बाय बाय अखो टप्प्याच्या चेंडूचा पूर्णपणे फायदा. षटकार. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 43. बघा दुसरा षटक जर का त्या बाजूने असेल तर तिसरा षटक आमच्या बाजूने, म्हणजे जे धावफलकाचं मोमेंटम आहे त्याला कायम ठेवायचं आहे. 43. शेवटचे षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रज्ञेश. चांगला फटका. फक्त क्षेत्ररक्षक त्या फटकाला पाहावं लागेल कशा प्रकारे चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार जाताना षटकार. 6 धाव्यांसाठी खेळलेला फटका. दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. स्टेटच्या दिशेने गेलेला फटका. लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सुद्धा आले पण रनिंग बिटवीन द विकेट्स होता चांगली असताना त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण होताना. दोन धावा धावफलक धावा 51. बघा हे दोन कशा प्रकारे चेंडू जास्त हवेमध्ये दिसतात. जे दुसरं षटक थोडंसं शांत संयमी गेलं होतं. तदनंतरचा कमबॅक समीरला आपण खेळताना पाहतोय. तो सूरजच्या एक षटकाने त्या कमबॅकला कायम ठेवले. 51. 51 धावा धावफलकावरती. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडस दूर राहतील. 1 बाउंस. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तीन पूर्णांक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा डबल 55. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला. स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करत चेंडू निघून जातोय. 6 धाव्यांसाठी उत्तुंग षटकार. चार चेंडूंचा खेळ झाला. धावफलक धावा 61. पुन्हा एकदा कोटप्पाचा चेंडू. बॅट का किनाऱ्यावर. विकेट किपर का पुरेपूर सहारा. समीरला अखेरकार मैदान सोडावं लागते पण समीरची खेळी बघा 14 चेंडू मध्ये 38 धावा ठोकला होता. एक चांगला खेळ समीरच्या बॅट मधून. एक चांगल्या इनिंगची समाप्ती होताना धावफलक धावा 61. 61 धावा. शेवटचा चेंडू मार्ग असते. शेवटच्या चेंडूवर जरे काय एखादा मोठा फटका आला तर या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर सेट सुद्धा केलं जाईल. ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करताना आपण थोडासा दबाव असेल शेवटच्या चेंडूवरती एखादा डॉट. फिरून मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला फेकी. वरच्या दिशेने खालच्या दिशेवरती फेकी. 22 फक्त सिंगल रन. धावफलक धावा 62. 62 धावा धावफलक लगावला गेल्यात. 63 धावेचं आव्हान असणार आहे गावडवाडी या संघासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघाच्या करणारी विनंती असेल.
भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे म्हणजे निश्चित आयोजन कमिटीचा संघ, त्यांच्या विरुद्ध काळभैरव क्रिकेट संघ नानवली. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. चला दोन्ही संघाच्या कर्णधार प्लीज टॉससाठी यायचंय. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. इथून आपल्याला अजूनही मॅच खेळवायची आहेत आणि आयोजन कमिटीकडून वारंवार सांगण्यात येते की 4 षटक तुमचे निदान 20 मिनिटात हाताळून झाले पाहिजे. आपण सर्वजण पाहतोय नारंगीच्या मैदानामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे सुंदर मैदान. पालघर जिल्ह्यातील असं काय महाराष्ट्राच्या खेळाडूवरती खेळण्यासाठी खूप आवडलं असं लोकप्रिय मैदान आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने या मैदानावरती खऱ्या अर्थाने सर्व मॅचा मग तो नारंगी ग्रामीण धमाका असू दे, ऑल ओपन इंडियाची स्पर्धा असू दे, NCC चषक असू दे, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा या मैदानावरती आपण खेळताना पाहतो. आणि खऱ्या अर्थाने आता हा प्रयत्न श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांनी सुद्धा केला की मंडणगडाचे जे खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या दुसऱ्या वर्षी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला होता. नेक्स्ट मॅच सुद्धा आयोजन कमिटीच्या संघाचीच असणार आहे. प्लीज दोन्ही कर्णधार कालभैरव क्रिकेट संघ कर्णधार पाठवायचे. थोडीशी घाई करा. गावदेवी क्रिकेट संघ तिडे आपण सुद्धा कर्णधार लवकर बोलवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. बघा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस होताना पाहतोय. महेशजी यांच्या शुभ हस्ते टॉस होताना नाणेफेकीचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. येस आयोजन कमिटी आज सर्व तुमच्या बाजूने आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका करण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती सिंगल पॉवर प्लेचे षटक. लेफ्ट हँडर बॅटर आपण स्ट्राईक हँडवरती येताना पाहतोय. इथून जर का विचार केला तर 63 63 धावांचा पाठला करायचा आहे. थोडीशी घाई करा प्लीज. 63 धावांचा पाठला करायचा आहे. त्या धावांचा पाठला करायला तुम्हाला जलद गतीने सुद्धा जाणं इम्पॉर्टंट आहे.
रक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न आणि लेफ्ट हँडर आहे, थोडीशी हवा आपण पाहू शकता त्या दिशेने नाही आहे, हातामध्ये झेल गेलाय. पहिला हादरा सूरज बॅक टू द डगआउट. मग दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफळ करतावा मात्र एक. कारण सुद्धा आहे कारण की आपण लेफ्ट हँडर बॅटर होता, मिडविकेटला क्षेत्ररक्षण कायम ठेवलं होतं. जशा प्रकारे तुमची गोलंदाजी असते ना पॉवर प्लेमध्ये, त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन बॅटर संजीव. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप, पंचामच्या दिशेने वळत आहेत. व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, धावफळ करतावा 2. सुरेख 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 फलंदाजाला वाचलं गेलो, सफल होण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप हाताळण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पण ती वाईड आहे आणि तिच्या आतमध्ये होता. मग सेफ आहे, डॉट सुद्धा आलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफळ करतावा 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बहिरी गावदेवी संघ तिडे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफळ करतावा 2. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण पाहू शकता थोडासा फटका फसला जातोय. फक्त सिंगलने संतुष्ट व्हावं लागते. 5 चेंडूचा आता पंचांचा लेग बायचा इशारा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफळ करतावा 3. बघा इथून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्टार्ट कशा प्रकारे करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके आले नाहीयेत. हा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप वरतून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी में नाही ती नेकी. 2 धावा कंप्लीट. षटकाची समाप्ती, धावफळ कर धावा मात्र 5. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे सूरजला. थँक्यू डीजे. गोलंदाजी मारवरती देवाला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. बघा भालगाव रोहाकडे जे आपण मोमेंटम पाहिलं होतं बॅटिंग करताना, तेच मोमेंटम क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आहे. इथून जर का दुसऱ्या षटकामध्ये धावा नाही गेला तर दबाव सुद्धा वाढणार आहे. मोठे फटके येतील का? ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. आल्यात आणि एक चांगला झेल टिपलाय. दुसरा हादरा टीम कवडवाडी या संघाला.
1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 5. नवीन बॅटर राजू. इथून जर का मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं असेल तर गौडवाडी संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील. पण मोठे फटके खेळताना जशा प्रकारे विकेट जातात ही सुद्धा गोष्ट पाहण्यासारखी. थोडस विकेट जास्त जाताना डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क सुद्धा नाही येत आहे. मग इथून संपर्क बॅट आणि बॉलचा नाही तर मग मॅच त्याच दिशेने जाईल. एका साईडला आपण पाहतोय भालगाव संघ एक चांगली कामगिरी संघ, रोहा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळण्याची संधी नाही देत आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून जर का जितके डॉट आले तर डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे. डॉट येते दबाव वाढतोय. त्या दबावाला रिलीज केलं जाईल का, त्या मोठा फटका येईल का हे सुद्धा वाट पाहावी लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग लिझनला चेंडू क्लिअर करत उंच असा सीमारेषा पार षटकार. पुन्हा एकदा सेम त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट गेले. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोर्ड वेळ धावचीच्या रूपात तिसरा हादरा लागतोय. गडी बाद. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप वरतून चेंडूवरती येईपर्यंत सिंगल फक्त फेकी सुद्धा वेगाने आणि करेक्ट हातामध्ये. गॅदर सुद्धा प्रॉपर केलं गेलं. नवीन गोलंदाज समीरला आपण पाहतोय. इथून जर का मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र मोठे फटके. पण ते मोठे फटके किती वेळानंतर येतात ती वेळ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इथून थोडस इक्वेशन कठीण आहे. 11 चेंडू 49 धावा. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यात आणि एक चांगला झेल टिपलाय. ओमीचा संपलाय खेळ. गडी बाद.
स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करत आहेत. झेल टिपण्याची संधी होती पण सुरेख क्षेत्ररक्षण चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं गेलं. दोन्ही हाताने आतमध्ये ढकलले गेले. बघ या काहीशा गोष्टीचं क्षेत्ररक्षण करताना तुमचा संघ जर का मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असतो मग तो मोमेंटम कायम असतो. तो कॉन्फिडन्स लेवल सुद्धा क्षेत्ररक्षण करताना एक अप होता. प्रयत्न चांगले होते. एफर्टला फुल मार्क्स असतील. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं गेलं, आत ढकललं. 5 चेंडूचा खेळ झाला 17. शेवटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आउटसाइड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न होता. त्याचं कारण सुद्धा सफल झालेले. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा मात्र 17. घेऊया ब्रेक. ऐकूया DJ मास्टर. मोठे मोठे क्रिकेट वीर आज जमलन या मैदानी, जमलन या मैदानी, आज जमलन या मैदानी. दांडी उडेल कोणाची बॅटिंग आता होईल लय तुफानी, होईल लय तुफानी, आता होईल लय तुफानी. ग्रामस्थ मंडल टिडे. आकाशचा पहिला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आता नाही करणार चूक. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं, डिलिव्हरी केली होती. त्या डिलिव्हरीला स्वीकारला. एक चांगला झेल टिपला मिस्टर विठ्ठलनी. अजून एक गडी बाद. बोल पहिले आहे का के व्हायला नेणार ते नंतर आहे का. डोळ्यात तर डोळे निश्चितच डोळे उघडे ठेवावे लागतात. मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा ताबा जास्त आहे. चेंडूला जज करणं हे सुद्धा प्रॉपर त्या चेंडूला जज केलं गेलं. रनिंग करून एक चांगला झेल टिपला गेला विठ्ठल यांनी. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बराच बाहेर. त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत. व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये अडतला. या मॅचमध्ये जर का विचार केला तर औपचारिकता बाकी. बांद्या पुरुष क्रिकेट क्लब थोडंसं मागे बॅकफूटवर पूर्णपणे संघ बॅकफूटवरती येताना बांधना. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला पकडे फेकेपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट होताना दिसते. आणि दुसऱ्या बाजूला आपण देवा स्पोर्ट्स क्लब. सुरेख कामगिरीची मोमेंटम बॅटिंग करताना होता. तो कॉन्फिडन्स अप आले जेव्हा क्षेत्ररक्षण करण्यासाठी आले. आणि समोरच्या संघाला आपण फक्त धावफलक धावा मात्र 19. आणि जमेची बाब 6 विकेट. चेंडूला लेफ्ट तर केलं गेलं होतं पण तिकडून तुम्हाला शफल नाही व्हायचं आहे. शफल सुद्धा झाले होते. त्या कारणास्तव हा डॉट आहे. या सुद्धा क्रिकेट खेळताना काही गोष्टी असतात. हा नियम आल्यानंतर हा नियम थोडंसं स्वीकारणं कठीण झालं होतं पण हळूहळू जशा प्रकारे क्रिकेट चालू राहिलं पुढे पुढे प्रत्येक संघाने या नियमाला स्वीकारलं होतं. ऑन साईडला शफल मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला संधी होती. डीपवरून क्षेत्ररक्षक वेगाने यायचा प्रयत्न फक्त सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 2020. 20 धावा. बॅट फिरवली जाते. फक्त बॅट फिरवली जाते पण त्या बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. वाईड येतोय. एक अतिरिक्त धाव. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण त्या मोठा फटका खेळताना तुमचे डोळे ओपन ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नो लुक शॉटचा प्रयत्न केला होता पण इथे बॉलला आधी वाहायचं आहे. नंतरला ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे. तर थोडासा संघ बॅकफूटला पूर्णपणे मॅचमध्ये येताना शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार. हार्ड लक टीम बांद्या पुरुष क्रिकेट क्लब विजेता संघाचं देवा स्पोर्ट्स क्लब संघाचं खूप खूप अभिनंदन. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच आयोजन कमिटीचा संघ गावदेवी क्रिकेट संघ तेडे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि कालभैरव क्रिकेट संघ दोन्ही सलामीवीर बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाडायचे. थोडीशी घाई करायची आहे. इथून अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. हे मानाची बघ